अजितराव, निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी तुमची लढाई सोपी नाहीये. सरकार उलथवून टाकू ही भाषा आज वापरली गेली आहे. सगळ्यात जास्त टॅक्स आम्ही भरतो असं सांगितलं गेलेलं आहे. मर्डरचा गुन्हा दाखल करा असं म्हटलं जातंय. खुलं चॅलेंज आहे. तुम्हाला पक्ष काढला गेलाय, कबूतर चिन्ह आहे. काही खरं नाही तुमचं. आता दबाव तंत्राला तुम्ही बळी पडणार आहात की सांगणार आहात हे राज्य कायद्याचं आहे? विलासजी, आपण शाळेत असताना आपल्याला एक धडा होता, तुम्हाला आठवत असेल, महापुरुषांचा पराभव. अनुयायी आपल्या ज्यांना आपण मानतो त्या महापुरुषांच्या विचारांचा पराभव कसा करता याचं त्या धड्यामध्ये मराठीच्या पुस्तकात 10वीला होता बघा, आपल्याला आठवत असेल. मला आज त्या दिवसाची आठवण येते. आम्ही सावरकरांचं विज्ञाननिष्ठ हिंदुत्व आयुष्यामध्ये आचरणात आणणारे कार्यकर्ते आहोत. विलासजी, मी ते सगळं लिहून घेतलं आणि मी ते वाचत होतो, कोण कोण काय काय म्हणालं. माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा विषय इतक्या संवेदनशीलतेनं हाताळला. विलासजी, आपल्याला हे मान्य करावं लागेल की कुठेही कटुता येता कामा नये. आणि इतके दिवस सगळं हे जे काही लाड झाले ना, त्यामुळं ही अशी मगरुरीची भाषा येते. जे सरकार उलथवून टाकण्याच्या गोष्टी तिथं झाल्या ना, ते सरकार केवळ आमच्या समोर आमचे मुनी आहेत आणि संत आहेत म्हणून नम्रतेच्या भावनेनं हे सरकार ममत्वानं आपल्याशी वागतंय म्हणून ही मगरूर आणि माज असेल तर तो काही तासात मोडून काढला जाईल. जसं देवेंद्रजींनी नाशिकमध्ये 48 तासात अख्खे गुंड सुतासारखे सरळ केले. आपण कुणाबद्दल बोलता याचं या सगळ्या लोकांनी भान ठेवलं पाहिजे. आणि ही मंडळी म्हणजे आमचे पूज्य जैन साधू संत मुनी माताजी नाहीत. रत्नसुंदरजी महाराज, रत्नसुरीजी महाराज यांच्यासारखे जे पूजनीय संत आहेत, तरुण सागरजी महाराज यांच्यासारखे पूजनीय संत आहेत, जे खरं काय ते सांगतात. अरे आपण कुठल्या युगामध्ये वावरतोय? म्हणजे इथं युवराज मोहिते सर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण हा विषय पक्षाचा नाही. आम्ही सगळे आपण विज्ञाननिष्ठ आहोत. आपण कुठल्या युगामध्ये वावरतोय? काय बोलतायत हे लोक? आणि मी आपल्याला सांगतो विलासजी, हा विषय जर या मंडळींनी राजकीय केला, या व्यासपीठावरनं ज्या माननीय मंगलप्रभात लोढाजींनी अनेक बैठका घेतल्या, नम्रपणे हात जोडून 10 वेळेला सगळ्यांना समजावून सांगितलं, त्या लोढाजींच्या वरती आपण आज टीका करता आणि म्हणता की सरकार की मिलीभगत आहे, सरकार हमको डराना चाहती है. आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींवरती टीका करता, ज्यांनी खरा जैन समाज कुठे माहितीये का? परवाला जैन समाजातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या उद्योजकांनी एकत्र येऊन आमचे ललित गांधी आणि इतर सगळ्या मंडळींनी 2 कोटी रुपये पुरामध्ये वाहून गेलेल्या आमच्या शेतकऱ्यांच्या करता मुख्यमंत्र्यांकडे नेऊन दिले. तो खरा कनवळू जैन समाज आहे. आणि काय कबुतरांच्या गोष्टी करतात हे? विलासजी, तुम्ही मी शेतकऱ्याची लेकरं आहोत. गाय आंब्याचा रस, पुरी, भाकर हे खात नाही. गाईचं खाद्य काय ते तिला द्या. ते कोंडवाड्यामध्ये गाय कोंडतात आणि आंब्याचा रस दे पुण्याच्या नावाखाली. अरे ती गाय आजारी पडते. या कबुतरांना या ठिकाणी इतकं खायला दिलं की ते लठ्ठ झाले, त्यांना उडता येत नाही, त्यांना वेगवेगळे आजार झाले, त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये हे न ठेवता एक प्रकारचा हा सगळा छळ होता. हे कधी कळेल? आणि जर धर्माच्या बाबतीत इतकंच आपल्याला वाटतं ना, तर कुठंतरी इतक्या मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे ठिकाण आहेत, कुठंतरी बाहेर जाऊन आपण ते करा. लोकांना याचा त्रास होतोय. आणि मी स्पष्टपणे सांगतो, आम्ही धर्माच्या समोर, संतांच्या समोर अत्यंत नम्र आहोत. परंतु अशा पद्धतीनं अवैज्ञानिक गोष्टी मांडून कबुतराच्या विष्ठेनं आजार बरे होतात. म्हणजे विलासजी, आपण अजितराव, मला मोहच आवरत नाहीये. मला हे सांगू द्या. मला माहिती आहे युवराज सरांना मला काय म्हणायचं ते कळलेलं आहे. खूप कमी वेळा असं होतं धार्मिक अतिरेकाच्या मुद्द्यावरती भाजपच्या प्रवक्त्यांचं कौतुक करण्याची संधी अँकर म्हणून मला मिळते. आज तुम्ही जी भूमिका घेतली आहे ना, खरंच मानलं तुम्हाला, तुमचं कौतुक. काय सर, बरोबर आहे ना? कौतुक करायला पाहिजे, चांगलं म्हणायला पाहिजे. योग्य भूमिका घेतली तुम्ही, योग्य भूमिका घेतली. जाहीर कौतुक तुमचं, जाहीर कौतुक करतो. हा. आणि मला आता डॉक्टर कल्याण गंगवाल सरांना विचारायचं आहे. सर, हा माणूस आज नाही, गेली अनेक दशकं सातत्यानं या क्षेत्रामध्ये काम करतायत, माणसांचे जीव वाचवण्याचं काम करतायत. हे ओरडून सांगतायत खरा धर्म काय आहे, खरी अहिंसा काय आहे आणि या कबुतरांच्या विष्ठेपासून कशा प्रकारचे आजार होत आहेत. सर, मला वाटतं आज पुन्हा एकदा तुम्ही सांगा, कारण आज पूर्ण डॉक्टर फॅटर्निटी जी आहे ना, त्या सगळ्यांना मूर्ख म्हटलं गेलं. हे चुकीचं आहे सर, हा अपमानजनक आहे. धर्माचा आदर करू, सन्मान करू, पण अशा प्रकारे वैज्ञानिक युगामध्ये ही भाषा नाही योग्य सर.
मी डॉक्टर कल्याण गंगवाल. नमस्कार. माझं वय आता 81 वर्षाचं आहे. गेले 55 वर्ष मी KEM हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतो. आणि आज जो विषय चर्चेला घेतला आहे तो एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या जैन धर्माचं नाव घेऊन हे लोक स्टेजवर आले तो जैन धर्म पूर्णपणे वैज्ञानिक धर्म आहे. आमच्या तीर्थंकरांनी जे विदित केलं आहे, भूतदया करुणा यांची जी व्याख्या केली आहे ती या स्टेजवर बसलेल्या वक्त्यांनी त्याला धुळीला मिळवलं आहे. ते जैन म्हणण्याच्या लायकीचे नाहीत, तर संत म्हणण्याच्या आता बिलकुल लायकीचे नाहीत. आज जैन धर्मामध्ये करुणा भूतदयेला प्रचंड महत्व आहे. पण कबूतर जगून जर माणसं मरत असतील तर त्याला हे लोक कशा पद्धतीने उत्तर देत आहेत, मला शरम वाटते. डॉक्टरांना मूर्ख म्हणणं, कबुतराच्या विष्ठेपासून किडनीचे रोग निर्माण करणं, मला वाटतं यांनी डॉक्टरी धंदा चालू करावा आणि ह्या सगळ्या मूर्खपणाला थांबवावं. मी कट्टर जैन आहे. मी एक वेळ जेवण करतो. मी आजन्म चोयार पाळतो. करुणा दया प्रेम माझ्या हृदयात आहे. मी या संक्रांतीच्या काळामध्ये हजारो पक्षी वाचवतो जे मांजानी जखमी होतात. आणि म्हणून आज ह्या कबुतराच्या प्रश्नावर मी स्पष्टपणे सांगतो की हे कबुतरखाने जिथे जिथे आहेत, ज्या ज्या दाट वस्तीत लोकवस्तीत आहे तिथून हलवले पाहिजेत. त्यांना भूतदया दया करायची असेल तर अनेक मार्ग आहेत. आपण पक्ष्यांची हॉस्पिटल काढा, जनावरांची हॉस्पिटल काढा आणि त्यांना मदत करा. पण अशा प्रकारे माणसांना रोग होतात हे विज्ञानानं सिद्ध केलं आहे. मी कन्सल्टंट आहे. माझ्याकडे या आजारामुळे मेलेले जवळजवळ 100 पेक्षा जास्त पेशंट मी डोळ्यांनी पाहिलेले आहेत, ज्यांना व्हेंटिलेटरवर राहावं लागतं, ज्यांना ऑक्सिजनशिवाय जगता येत नाही, ज्यांना दम्याचे विकार होतात, ज्यांना स्किनचे विकार होतात. अशा कबुतरांपासून लांब राहण्याचा सल्ला आम्ही अनेकांना देतोय. आणि म्हणून कबुतरांना 2 दाणे आले म्हणजे मोक्ष मिळतो, ह्या मूर्खपणाच्या कल्पना या जैन साधूंनी समाजात पसरू नयेत. 90% जैन या विचारांच्या विरोधात आहेत, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, ज्यांनी जैन धर्माचा सखोल अभ्यास केला आहे. कारण हा धर्म सगळ्या जगामध्ये वैज्ञानिक धर्म आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही जैनी जे करतो ते विज्ञानावर आधारित आहे, अंधश्रद्धेवर नाही. आणि या अंधश्रद्धेच्या गप्पा जर कोणी करत असेल तर ते धर्माच्या विरोधात बोलतात, आमच्या तीर्थंकराच्या संदेशाच्या विरोधात बोलतात, असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आज हे कबूतरखाने दादरच्या भागात होते. त्यांची विष्ठा, त्यांच्यापासून निघणारे पंखापासून अँटीजन यामुळे अनेक लोकांना दमा झालाय, अनेक लोकांना कातडीचे आजार झालेत, काही लोकांना इंटरस्टिशियल फायब्रोसिस झालंय आणि शेवटी मृत्यूला सामोरं जावं लागलंय. आणि म्हणून 1-2 माणसं मेली म्हणजे काय होतं, कबुतरांना दाणं देण्याचा हा हट्ट त्यांना समूळ नष्ट केला पाहिजे. सुप्रीम कोर्टापर्यंत निर्णय आम्ही आमच्या बाजूने आहेत. आणि डॉक्टरी या नात्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा मूर्खपणाच्या कल्पना समाजात पसरवण्याचं काम कधी करू नये. हा तीर्थंकरांचा संदेश, अहिंसेचा संदेश, भूतदयेचा संदेश वेगळ्या प्रमाणे त्यांनी अंमलात आणावा असं मला वाटतं. आणि केवळ राजकीय स्टंट म्हणून खूप धन्यवाद. राजकीय स्टंट म्हणून त्यांनी काही म्हणणं हे चुकीचं आहे असं मी स्पष्टपणे सांगतो. खूप धन्यवाद सर. कारण या सगळ्यातनं परसेप्शन असं होऊ शकतं विनाकारण की जैन धर्मीय सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू शकतात 4 लोकांमुळे. आज तुमच्यासारखी माणसं जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी करतायत, खऱ्याला खरं म्हणतायत आणि जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणण्याचं धाडस दाखवतायत, त्याच्याबद्दल सॅल्यूट आहे तुम्हाला. कारण मानवता हा तुमचा खरा धर्म आहे आणि विज्ञान हे अधिष्ठान आहे. आणि आज तुमच्या ह्या बोलण्यातनं लक्षात आलं. आशा करूया हा विचार पर्क्युलेट होईल आणि तो समोर आणणं माध्यम म्हणून आमचं काम आहे. आपल्यासोबत अनिसचे मिलिंद देशमुख आहेत. मिलिंदजी, धर्म कुठलाही असू द्या, हिंदू असेल, मुस्लिम असेल, कुठलाही असू द्या, कुठल्याही धर्मातल्या अंधश्रद्धांना या महाराष्ट्रानं कधीही स्वीकारलेलं नाही आहे, ते नाकारलेलं आहे. त्या धर्मातल्या रूढी परंपरांचा मान सन्मान ठेवून. पण आज अशा प्रकारे विज्ञानाला आव्हान देणारे, विष्ठेपासून किडनी विकार बरा करतो म्हणणारे आणि घरात कबूतर पाळला तर घरातली भांडणं मिटतात असं म्हणणारे हे जे दावे केले जातात, या महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या नुसार गुन्हा ठरतो का आणि याबद्दलची तुमची भूमिका काय? नमस्कार विलासजी. सर्वप्रथम मी अभिनंदन करतो भाजपचे प्रवक्ते जे अजित चव्हाण यांनी जे बोलले. मला असं वाटतं महाराष्ट्र अनिसच्या कार्यकर्ता बोलत होता असंच मला काही वेळा फिलिंग आलं की जे मुद्दे त्यांनी मांडले खूप चांगल्या पद्धतीने मांडले, ठामपणे मांडले. आतापर्यंत मी खूप वेळा वेगवेगळ्या चर्चेमध्ये गेलो
पण असं पहिल्यांदा घडलेलं आहे की तिथं डॉक्टर कल्याण गंगवाल आहेत, ते स्वतः जैन आहेत आणि त्यांनी स्वतः ठामपणे ह्याला विरोध केलेला आहे. आणि इकडं अजित चव्हाणांनी जे मुद्दे मांडले ते देखील मला खूप भावले. तशा पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं, खरं तर हे धर्मसभाच नव्हती, खरी तर ही राजकीय सभा होती असंच मला म्हणायचं आहे. की जे लोक बसलेले होते ते कोणत्याही अंगाने धर्म नव्हता सांगत. हे आता आपल्याला महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये काय करायचं आणि त्याच्याबद्दलची आपली काय पद्धतीची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, किंवा कोणाला त्याच्यातून ब्लॅकमेल करायचं असेल असं काहीतरी त्यांचे मुद्दे असावेत, असाच माझा तर्क आहे. आणि युवराज मोहिते जे म्हटलेत की जर कोणी कारवाई नाही केली तर म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी मी प्रयत्न करेन. खरं तर आपल्याकडं हा जो जादूटोणा विरोधी कायदा आहे याच्यामध्ये दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक असते त्या व्यक्तीची. ज्याच्या भागामध्ये अशा पद्धतीचा कोणी अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर दक्षता अधिकाऱ्याचं हे कर्तव्य आहे की त्यांनी सुमोटो ऍक्शन घ्यावी आणि गुन्हा दाखल करावा सरळ सरळ. आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते सांगितलंय की अशा पद्धतीची विष्ठा खावी, तर हे मला असं वाटतं हे पूर्णपणे अवैज्ञानिक तर आहेच, पण आरोग्याला घातक आहे. अशा पद्धतीच्या अंधश्रद्धा पसरवणं ह्यानुसार गुन्हा ठरू शकतो आणि त्यांच्यावर तिथल्या जो कोणी सुमोटो ऍक्शन घेणारा दक्षता अधिकारी आहे त्यांनी ही नक्कीच कारवाई करावी. महाराष्ट्र अनिस देखील ह्याचा पाठपुरावा करेल आणि नक्कीच ही गोष्ट जी आहे, आज तुम्ही हा मुद्दा पण चर्चेला आणला, त्यामुळे देखील वेगवेगळ्या पद्धतीचे लोक काय विचार करतात ते करतात की ज्या पद्धतीचे लोक बसले होते आणि ते ठराविक अशा पद्धतीचं की आम्हाला इलेक्शनच लढवायचे आहे, आम्हाला एक वेगळा पक्ष काढायचा आहे आणि आम्ही त्याद्वारे तुम्हाला एक प्रकारे ब्लॅकमेल करू शकतो. ठीक आहे.